लातूरच्या रेणापूरमध्ये ओबीसी आरक्षण संपलं म्हणत तरुणाची आत्महत्या। मांजरा नदीमध्ये उडी मारत 35 वर्षीय भरत कराड या तरुणानं संपवलं जीवन। छगन भुजबळांनी घेतली आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची भेट। आधी आरक्षण मिळवण्यासाठी बलिदान दिलं, आता आरक्षण टिकवण्यासाठी बलिदानाची वेळ आली आहे। भरत कराडचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, भुजबळांचं वक्तव्य। तर आमच्या आरक्षणात अतिक्रमण नको, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 650 कोटी आणि ओबीसी महामंडळाला 5 कोटी, हा कोणता न्याय? मंत्री छगन भुजबळांचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देताना काही गुप्त गोष्टी झाल्या, फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्यास जातीय अराजकता निर्माण होईल, राऊतांचं वक्तव्य। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको आहे का? 10% मराठा आरक्षण रद्द करायचं का? भुजबळांचा माजी मराठा मुख्यमंत्र्यांना सवाल। तर शरद पवारांवरील प्रश्नावर भुजबळांनी सविस्तर उत्तर देणं टाळलं। छगन भुजबळांकडून जरांगेंचा अशिक्षित असा उल्लेख। तर अशिक्षित असलो तरी सुद्धा तुझ्यासारख्याला रडकुंडीला आणलं, मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर कायद्याच्या चौकटीत बसणारा, जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाचा रास्ता रोको। हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला सुद्धा एसटीतनं आरक्षण देण्याची त्यांची मागणी। हैदराबाद गॅझेटप्रमाणे मराठवाड्यातील बंजारा समाजाला एसटीतनं आरक्षण द्या, धनंजय मुंडेंचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। नाशिकमध्ये विविध मुद्द्यांवरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। संजय राऊत आणि बाळा नंदगावकर सुद्धा या मोर्चात सहभागी। फडणवीसांनी 2 दिवस नाशिकमध्ये फिरून शहराची अवस्था पाहावी, राऊतांचा हल्लाबोल। सीपी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची सुद्धा शपथविधी सोहळ्याला हजेरी, तर उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीला माजी उपराष्ट्रपती धनखड यांची उपस्थिती। राजीनामा दिल्यानंतर प्रथमच धनखड यांची सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उपस्थिती। पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेची शक्यता। राहुल गांधी मतदार यादी संबंधीचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार। 17 सप्टेंबर रोजी वाराणसी मतदारसंघातील मतदार यादींची आकडेवारी मांडणार, सूत्रांची माहिती।